सैतान परमेश्वरानं जे तुमचं भविष्य त्याच्या हातामध्ये ठेवलेलं आहे ते गुप्त आहे, ते दिसत नाही आणि देव तुम्हाला लवकर दाखवत पण नाही. हालेलुया. मग लोक म्हणतात मग देव आहे तर त्यानं वास्तव जीवन बदलायला पाहिजे. वास्तव जीवन तसं बदलत नाही. तुम्हाला वास्तवाच्या पलीकडे जाऊन भविष्यातल्या जीवनाचा विचार करणं भाग पडतं. हालेलुया. ज्याला देवाची ओळख होती ना, लक्षात घ्या, वास्तववादी मनुष्य आणि भविष्यवादी मनुष्य हे दोन प्रकारचे मनुष्य आहेत. ज्याला देवाची ओळख झाली नाही तो वास्तवामध्ये जगतो, वास्तवाविषयी बोलतो, त्याची चर्चा करतो, अगदी रंजक चर्चा करतो, वास्तव लोकांना सांगत बसतो. परंतु देव ज्याला देवाची ओळख होती किंवा देव ज्याला प्रगट होतो तो कोणत्याही परिस्थितीमध्ये वास्तववादी नसतो, तो भविष्यवादी असतो. प्रिया, हालेलुया. आमेन. आणि ज्यास तुम्ही भविष्याच्या जीवनाकडे पाहाल ना त्यास तुमचा विश्वास मजबूत होतो आणि तुमची देवाविषयीची श्रद्धा, त्याची भक्ती जी आहे ना, आणि ती देखील मजबूत बनते. प्रिया, आमेन. वास्तवातलं जीवन तुम्हाला निराश करत आहे, तुमची परिस्थिती तुम्हाला कठीण करत आहे, तुमचं अंतःकरण तुम्हाला दुःखी करत आहे, जगण्याची आशा तुमच्यातनं निघून चालली, वास्तवातली परिस्थिती आणि तुम्हाला भविष्या संबंधानं आणि जर गंभीर करत नसेल आणि तुम्ही जर चुकीचा मार्ग निवडला, तुम्ही जर स्वतःला उद्ध्वस्त केलं तर तुम्हाला उभं करणारं पण कोणी नाही. म्हणून या ठिकाणामध्ये करंतीकराच्या मंडळीमध्ये आणि पौल पत्र लिहिताना काय सांगत आहे त्या मंडळीला, आम्ही डोळ्यानं दिसतं त्याप्रमाणे चालत नाही तर आम्ही विश्वासानं चालतो.